रुपालीजी, आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे सरकारवर हे ताशे जे ओढले जात आहेत ते ओढले जाऊ नये, विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, याच्यासाठी सरकारच्या वतीने आम्ही इथे विद्यार्थ्यांसोबत आहोत। लवकरच सरकारने 25 तारखेची परीक्षा जी एकावेळी 2 आली होती, IBPS आणि राज्यसेवा, ती पुढे ढकलावी ही मागणी पहिल्या दिवसापासून आम्ही विद्यार्थ्यांबरोबर खंबीरपणे उभं राहून सरकारकडे मागणी केलेली आणि ती मागणी 100% पूर्ण करणार। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, इथे प्रत्येक जणाला लोकशाही अधिकार कुणी कुणी पाठिंबा द्यायचा, परंतु विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे। सरकारचं फेल्युअर नाहीये, आयोगाचं फेल्युअर आहे। सरकारमध्ये तुम्ही आहात, आयोग सरकारच्या संदर्भात काम करतोय ते ऐका, आयोग ही स्वायत्त संस्था आहे, परंतु आयोगाने जर काम नाही केलं तर निश्चित ते सरकारवर येतं। म्हणून आम्ही सरकारला सांगितलंय की आयोगाचा कारभार हा व्यवस्थित झाला पाहिजे, जे अधिकारी जाणून बुजून विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, दुसरे अधिकारी ज्यांना विद्यार्थ्यांचे व्यथा करतात, जे अधिक चांगलं काम करू शकतात त्यांची नियुक्ती करावी, ही सुद्धा मागणी आम्ही केलेली। हटवण्याची आहे का? माझी मागणी, पहिली मागणी आहे की राज्यसेवा ही जी 25 तारखेची पुढे ढकलावी, कृषीच्या जागा ऍड कराव्या आणि खरात मॅडमला बदलावे, ही सुद्धा मागणी आहे। कारण या सगळ्या मुलांना त्रास होतो तो खरात मॅडम यांच्याकडून होतोय असा तुमचा थेट आरोप आहे का? थेट आरोप नाहीये, हा त्रास त्यांच्यामुळे होतोय। आयोग जर नियोजन करत नसेल तर जबाबदार कोण आहे? त्या अधिकाऱ्यांचं, तिथल्या बसलेल्या खुर्चीत त्यांचं काम आहे की विद्यार्थ्यांचं काम सुलभ झालं पाहिजे, ते होत नाहीये। सातत्याने विद्यार्थ्यांना का रस्त्यावर यावं लागतंय? सरकारच्या अपयशामुळे विद्यार्थी रस्त्यावरती आले, आयोगाच्या अपयशामुळे सरकारवर ब्लेम येतोय, हे लक्षात घ्या। सरकारच्या नियंत्रणाखालीच आयोग। मी समस्त पुणेकरांची खरं माफी मागते। मला माहिती आहे की वाहतुकीमुळे हा त्रास प्रचंड होतोय, परंतु आपल्याच घरातल्या पोरांचं, आपल्याच घरातल्या विद्यार्थ्यांचं हे नुकसान होणं जर वाचवायचं असेल तर थोडासा त्रास आमच्या पुणेकर सहन करतात। आमचे पुणेकर तेवढे सुज्ञ आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या पाठीशी नक्कीच आशीर्वाद रूपी उभे राहतील। पुणेकरांना त्रास झालाय हे नक्की आहे, परंतु पुणेकर तेवढे सुज्ञ सुद्धा आहेत, त्यामुळे हा जो झालेला त्रास आहे विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांची माफी मागते, परंतु नाईलाज आहे। जोपर्यंत आयोग नोटिफिकेशन काढत नाहीये तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि लवकरच नोटिफिकेशन निघेल अशी खात्री आम्हा सगळ्यांना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।